जालन्यातील अनेक पेट्रोल पंपावर सध्या बंद स्थितीत असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या एकीकडे लगन सराई आहे आणि त्यामुळे सध्या नागरिकांची मोठी घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळते। सध्या मी एका पेट्रोल पंपावर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये पेट्रोल पंपावर अशा पद्धतीनं बंद परिस्थितीमधले पेट्रोल पंप सध्या पाहायला मिळत आहेत। एकीकडे जे इंधन खरं तर इथे या ठिकाणी पुरवठा नसल्याचं बोलल्या जातंय। पेट्रोल पंपावर खरं तर नागरिकांच्या नागरिक रांगा देखील आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या पेट्रोल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो। एकंदरीत आपण पाहिलं तर इथं अनेक नागरिक देखील आलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, किती वेळापासून या ठिकाणी आलेला आहात? काय 1-1.5 तास झाला इथे आलोय, पण अद्याप काही पेट्रोलचं काही नाही, पुरवठाच नाही म्हणजे। कधीपासून परिस्थिती अशी आहे या ठिकाणी? परिस्थिती म्हणजे 2-3 दिवसाला सारखं वारंवार असंच होत चाललेलं आहे। हो, एकंदरीत आपण पाहिलं तर 2-3 दिवसापासून हा प्रॉब्लेम या ठिकाणी येत असल्याचं नागरिकांकडून बोलल्या जाते। दादा, तुम्ही कुठून आलायला? आम्ही आष्टीहून आलो। पेट्रोल पंप तिकडे आहे का आष्टीमध्ये? चालू आहे पण असंच बंद दाखवत, नेमकी कारण काय सांगितली जात आहेत? असंच बंद आहे असं दाखवत। आता या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल मिळतंय का? नाही ना, काय सांगितलं काय जातं नेमकं? बंद म्हणायले आता। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर सध्या हे पेट्रोल पंप आहेत आणि या पेट्रोल पंपावर सध्या बंद स्थितीमध्ये असल्याचं सांगितलं जातंय। पेट्रोल मिळत नसल्याच्या भावना ज्या आहेत त्या नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत या ठिकाणचे पेट्रोल चालक आहेत। दादा, काय सांगाल नेमके या ठिकाणी पेट्रोल मिळत नाही, नागरिकांच्या भावना तीव्र आहेत, काय नेमकं सांगाल? सध्याच्या परिस्थितीत HPCL ला लोड 2 दिवसाआड मिळत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। परत बस इंधन पुरवठा होत नाही असं म्हणायचं? इंधन पुरवठा होत नाही आणि मिळालेल्या ज्या इंधन आहे त्यात लोक पूर्णपणे स्टॉक करून ठेवतात, त्यामुळे अडचण निर्माण व्हायला लागली। बरं, सध्या अशी परिस्थिती आपली इथं एक केव्हापासून आहे? एकंदरीत सांगायचं झालं तर 15-20 दिवस झाले असंच चालू आहे। म्हणजे आता कालपासून परिस्थिती अशी दिसतेय का? सध्या कालपासून तर आपल्याकडे स्टॉक नाहीये, एमर्जन्सी मध्ये आहे तो देतो आम्ही, बाकी नाही परिस्थिती। आता इंधन पुरवठा मिळत नाही, आता वरतून काय सांगितलं जातं? वरतून हाच प्रॉब्लेम आहे की इंधन वरूनच येत नसल्यामुळे लोड 1 दिवसाआड लोड मिळायला लागला, त्यामुळं ही अडचण आहे। निश्चित अगदी आपण पाहिलं तर सध्या जो इंधन पुरवठा आहे तो सुरळीतपणे होत नसल्याच्या भावना ज्या आहेत ते पेट्रोल मालकांकडून देखील व्यक्त होत आहेत। त्यामुळे कुठेतरी पेट्रोल जे मिळत नसल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या सध्या वाढताना खरं तर पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांची हेळसांड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एकंदरीत त्या ठिकाणचं चित्र आहे। अजय गाढे, LS मराठी, जालना।